राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अध्यक्षपदी प्रकाश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. देवगड अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेत प्रकाश राणे यांच्या नावाला सूचक म्हणून अभय वापट तर अनुमोदक म्हणून समीर पेडणेकर यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील मरबळ यांनी काम पाहिले. निवडीनंतर उद्योजक नंदकुमार घाटे यांनी नूतन अध्यक्ष प्रकाश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व स्वागत केले. अर्बन बँक देवगडच्या संचालकांनी त्याचप्रमाणे सर्वच कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझी अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली, त्याबद्दल मी त्या सर्वांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे नेते पालकमंत्री नितेश राणे साहेब, त्याचबरोबर माजी आमदार गोगटे साहेब, त्याचप्रमाणे आपले नंदुशेठ घाटे, या सर्वांनी सहकार्य करून माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी खरोखरच ऋणी आहे. आणि त्याप्रमाणे या बँकेचा विकास कसा करता येईल, बँक सर्व जनतेसमोर कशी नेता येईल, यापूर्वीच्या नेत्यांनी निश्चितपणे चांगलं काम केलं आहे. त्यांचा आदर्श घेऊन पुढच्या वाटचाल त्यांनी बँक अगदी धावली, पण आम्ही त्यांचा सगळा अनुभव घेऊन पळवण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांच्याच सहकार्याची अपेक्षा आहे. आणि ही बँक फार जुनी आहे, अगदी पहिली बँक या तालुक्यातली आणि या जिल्ह्यातली म्हटलं तरी हरकत नाही. इतकी जुनी व्यापाऱ्यांसाठी बनवलेली ही आणि ग्राहकासाठी बनवलेली ही बँक आहे. आणि ती जुनी असल्यामुळे त्याचं अस्तित्व जास्तीत जास्त वाढवणं आमच्या कल्पनेतून आणि तुमच्या सगळ्या सहकार्यातून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. आणि अशीच सगळ्यांची सदिच्छा राहो अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.